नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करणार आहोत हक या बॉलिवूड चित्रपटाचा. तर वास्तविक जीवनातील शहाबानो प्रकरणाभोवती फिरते, ज्यामध्ये बानो म्हणजेच यामी गौतम यांनी ती भूमिका साकारलेली आहे. तिचा पती इम्रान हाशमी जो एक वकील आहे, त्याच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर न्याय कसा मिळवते हे दाखवले आहे. जो नंतर पुन्हा लग्न करतो, ज्यामुळे पोटगी आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होते. महिलांचे हक्क, धर्मनिरपेक्ष कायदा विरुद्ध वैयक्तिक कायदा आणि प्रतिष्ठेसाठीचा लढा अधोरेखित करतो. ही कथा लिंग समानतेवर राष्ट्रीय वादविवादाला सुरुवात करते. तर कथेतील प्रमुख पैलू आपण आता पाहूयात. तर जे मध्यवर्ती संघर्ष कसा असतो ते शाजिया बानोचा तिच्या हक म्हणजेच पोटगीसाठीचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. तिच्या पतीने अन्यायपणे घटस्फोट घेतला आणि सोडून दिला, जो वकील आहे आणि पुनर्विवाह करतो. तर या चित्रपटाचा विषय असा आहे की भारतीय संविधानिक चौकटीत महिलांचे हक्क, धार्मिक विरुद्ध नागरी कायदा, वैयक्तिक श्रद्धा आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील गुंतागुंत, जसे की तिहेरी तलाक यांचा हा चित्रपट शोध घेतोय. तर कोर्ट रूम ड्रामा कसा होतो ते बघूयात आपण. तर प्रकरण जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात जात असताना संविधानिक अधिकारांची तपासणी करताना कायदेशीर कार्यवाहीतून कथा ही उलगडते. तर चित्रपटामध्ये कुणी कुठला रोल अदा केलेला आहे ते आपण आता पाहूयात. तर यामी गौतमनी शाजिया बानोची भूमिका साकारलेली आहे, जी एक समर्पित पत्नी आणि एक मजबूत महिला आहे. तर इम्रान हाशमी तिच्या पतीच्या भूमिकेत आपल्याला दिसेल, जो परंपरा आणि कायद्याच्या मध्ये अडकलेल्या एका सूक्ष्म व्यक्तिरेखेची भूमिका साकारतो. तर चित्रपटात म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस इम्रान हाशमी एक त्यांच्या म्हणजे मुस्लिम समुदायाची एक बाजू मांडताना दिसतो, तर त्यावेळेस त्याचा विरुद्ध जो एक वकील असतो, तर तो पण मुस्लिमच असतो. तर तो जरा त्याला प्रेरित होतो, म्हणजे ते असे एक ते स्पीच देतो. तर कसं असतं तेच की म्हणजे लोक अशी एकदम स्ट्रॉंग स्पीच जर दिले ना, तर जे चुकीचं जरी असं ना, तर ते आपल्याला बरोबर वाटतं. तर हे चित्रपटात तुम्हाला जाणवेल. बाकी ही रिअल स्टोरीवर अशी आधारित कथा आहे. तर याच्यामध्ये आता शाजिया बानो जी दाखवलेली आहे, जी यामी गौतम, आता ते पाहताना आपला आता एक चित्रपट आहे, मग खूप सुंदर वगैरे नाही का, असं एक ते फील येतो. पण रिअलमध्ये शाजिया बानो तुम्ही बघताल तर त्यांचं म्हणजे वय जास्त असतानाचा ते तो संघर्ष आहे. तर थोडं जरा असं हे होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, दिशाभूल होते आपली. बाकी चित्रपट तुम्ही जर पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया करा, आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.